नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. मार्च 2023 मध्ये विचारण्यात आला होता की 0 व 1 या अंकांनी 8 बीट संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 3 वेळा 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात, असं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर असे किती शब्द तयार होतील? तर इथे आपण कॉम्बिनेशनचा यूज करणार आहोत. तर आपल्याला सांगितलं काय की 0 3 वेळा आणि 1 जो आहे तो 5 टाइम्स. तर इथे कॉम्बिनेशनचा यूज करताना कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला आहे NCR. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग म्हणून आपण एक तर 0चं जे आहे ते यूज करू किंवा 1चं करू. तर 0 3 टाइम्स आलेला आहे म्हणून आपण इथे NCRच्या याच्यात ते पुट करू. त्याच्या आधी हे असं असतं NCR इज इक्वल्स टू N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. हे आपण असं फाइंड करतो. तर इथे आपल्याला टोटल काय आहे, टोटल किती डिजिट आहे, 8 बीट आहे म्हणजे 8 डिजिट आहे. तर N झाला आपला 8 C आणि आता आपण R इथे याच्यासाठी फाइंड आउट करतोय. तसं आपण 5 घेऊन पण केलं तरी सेम आन्सर येणार आहे. तर आपण 0 3 टाइम्स रिपीट झाला आहे सो R 3 कन्सिडर करू अँड देन विल सॉल्व इट. तर 8 फॅक्टोरियल अपॉन R म्हणजेच 3 फॅक्टोरियल अपॉन N मायनस R म्हणजेच 8 मायनस 3 फॅक्टोरियल इथे येणार आहे आणि तेच आपलं येणार आहे मग 8 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. तर आपल्याला माहिती आहे 8 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5. तर हा 5 लिहिला आणि 5 फॅक्टोरियल असंही याचं मिनिंग होतं. तर या 5 फॅक्टोरियलसोबत हा 5 फॅक्टोरियल इथे कॅन्सल होऊन जातो. तर आपल्याकडे आता काय उरलं आहे, मी इथे कंटिन्यू करते. हे 8 इंटू 7 इंटू 6 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजेच 3 इंटू 2. तर 3 2 जा 6 होतं म्हणजे हा 6 आणि हा 6 कॅन्सल झाला. मग आता आपल्याला फक्त 8 इंटू 7 म्हणजेच 56 येतं आणि तेच इथं ऑप्शन बी आपल्याला दिलेला आहे 56. तर असे जे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन यावरही प्रश्न विचारले जातात ते पण आपण व्यवस्थितरित्या फॉर्म्युला लक्षात ठेवला की आपल्याला सॉल्व्ह करता येतात. हा फॉर्म्युला आपण नोट डाऊन करू शकता. NCR इज इक्वल्स टू N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. मार्च 2023चाच आहे. एक लिस्ट दिलेली आहे. फॉलोविंग इज अ लिस्ट ऑफ व्हेरियस कमिटीज विथ देअर मेंबर्स. काही कमिटीज दिलेल्या आहेत आणि त्यांच्यात जे काही मेंबर्स आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. हाऊ मेनी वेज कॅन वी सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द कमिटी सो दॅट नो 2 कमिटीज हॅव सेम नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. तर या समित्यांमध्ये आपण किती प्रकारे प्रतिनिधी निवडू शकतो जेणेकरून कोणत्याही 2 समित्यांमध्ये प्रतिनिधी वेगवेगळे असतील असं आपल्याला सांगितलं. तर इथे आपण पाहू शकतो हे एकदम इझी आहे की समजा आपण ह्या 2 समित्या घेतल्या तर याच्यामध्ये एक कॉमन आहेच. ही आणि ही पण घेतली, समजा X1 आणि X7 घेतली तर याच्यामध्येही आपल्याला काहीतरी कॉमन दिसतंय. जर तुम्ही या पूर्ण 7 समित्या जे दिलेल्या आहेत आणि त्यांचं कोणतंही कॉम्बिनेशन घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की ॲटलिस्ट एक मेंबर तरी इथे कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण X3 आणि X7 पण घेतलं तर यामध्ये आपल्याला A कॉमन दिसतोय, Y कॉमन दिसते. 4 आणि 1 घेतलं तरी याच्यात आपल्याला B कॉमन दिसते. तर प्रत्येक समितीत एक मेंबर कॉमन आपल्याला मिळतोच आहे आणि म्हणून आपण इथे म्हणू शकतो की अशी एकही समिती इथे फॉर्म होणार नाही. म्हणजेच आपलं ऑप्शन D 0 म्हणजे आपल्याला दिसतंय की ते एकही समिती फॉर्म नाही होते म्हणजे 0 समिती फॉर्म होत आहे म्हणून ऑप्शन D हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. तर यात काही सॉल्विंग नाही आहे, आपल्याला प्रश्न वाचून आणि व्यवस्थित ऑप्शन्स पाहूनच इथे उत्तर मिळते. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. मार्च 2023चा. इन अ रेक्टँग्युलर स्टँडिंग अरेंजमेंट ऑफ अ पर्सन इन 4 रोज. तर 4 रोजमध्ये रेक्टँग्युलर अरेंजमेंट दिलेली आहे. पर्सन्सची रेक्टँग्युलर आहे म्हणून आपण हा शेप घेतला. हॅव्हिंग 4 पर्सन, इच रो हॅव्हिंग 4 पर्सन. तर ह्या 4 रो दिलेल्या आहेत 1 2 3 4 आणि प्रत्येक रोमध्ये 4 पर्सन आहेत असं ते आपल्याला म्हणतात. तर ते आपण एकदा रिप्रेझेंट करून घेऊ म्हणजे आपल्याला इझी जातं. If jth person in the ith row is asked to move in the place of ith person of jth row for all. आपल्याला काहीतरी पर्सन्स दिलेले आहेत आणि त्यांच्या पोझिशन्स दिलेल्या आहेत आणि त्याचं चेंज करायला सांगितलं. देन हाऊ मेनी पर्सन्स हॅव टू चेंज देअर ओरिजिनल पोझिशन.
तर इथे आपण हे पाहून आपल्याला एक लक्षात येते की एक मॅट्रिक्स अरेंजमेंट झालेली आहे जी आपण म्हणजे इन केस आपण मॅथ्स किंवा कॉमर्स सोडून दुसरे स्टुडंट असतात तरी लक्षात येईल की 12th आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन शिकलेलो आहे. त्या प्रकारची ही अरेंजमेंट इथे झालेली आहे. कारण मॅट्रिक्स आपण रेक्टँग्युलर अरेंजमेंटने दाखवतो ना, हे त्याच्यातले एलिमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. आणि मॅट्रिक्स ट्रान्सपोर्टेशन जर केलं आपण म्हणजे अदलाबदल जर केली, जसं यांनी इथं सांगितलंय की आयत रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जेव्या रांगेतील आय क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले तर किती लोक मूळ पोझिशन बदलतील वगैरे वगैरे. तर इथं आपण 16 मेंबर्स आहेत टोटल आपल्याला दिसतंय, तर त्यामधून किती बदलतील हे विचारलंय. तर आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल की जो मुख्य डायगोनल असतो, हा जो डायगोनल असतो याच्यामधल्या व्यक्तींचे स्थान बदलत नाही, कारण तिथे आयथ पोझिशन आणि जेथ पोझिशन ही सारखीच असते. म्हणजे या पोझिशन कशा असणार आहे, आता इथं समजा ए एलिमेंट आहे तर याची 1-1 असणार आहे, कारण हा पहिल्याच रो मधला आणि पहिल्याच कॉलम मधला आहे. याची 1-2 असणार आहे, याची 1-3 असणार आहे, याची 1-4 असणार आहे. सिमिलरली इथे बी असेल तर याची 2-1 असणार आहे, 2-2 असणार आहे, 2-3 असं असणार आहे. आणि त्याचप्रमाणे मग इथे C3-3 आणि D4-4. तर हे जे सिमिलर आहे यांची आय आणि जे पोझिशन चेंज आहे, तर हे 4 एलिमेंट इथे जागा इंटरचेंज करणार नाहीत. तर हे सोडून मग किती उरले आपल्याकडे, टोटल होते 16 आणि 16 मधून हे 4 मायनस झाले तर टोटल उरले 12. सो देअर विल बी 12 पर्सन्स हु विल चेंज देअर ओरिजिनल पोझिशन. तर अशा प्रकारे हे मॅट्रिक्स लक्षात घेऊन आपल्याला हे सॉल्व्ह करायला इझी झालं. या प्रकारचेही प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात, म्हणून हा व्यवस्थित प्रश्न समजून घ्या व नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट प्रश्न आपण यातला पाहणार आहोत. अ वॉटर टँक फिल्स इन 6 hours. With the first tap, it takes 12 hours with the second tap to fill the tank. If both taps are open simultaneously, then how long it will take to fill vacant tank? तर एक पाण्याची टाकी आहे, पहिल्या नळाने 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळानेच तिला भरण्यास 12 तास लागतात. आणि जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलंय. तर आपण इथे फर्स्ट पाहू शकतो की जे काही फर्स्ट पाईप आहे, समजा आपण त्याला ए कन्सिडर करू तर त्याच्याने फिल व्हायला 6 hours लागतात. आणि सेकंडला आपण बी कन्सिडर करू, तो जर स्टार्ट केला तर 12 hours लागतात आपल्याला भरण्यासाठी असं त्यांनी सांगितलंय. आणि जर दोघी सायमल्टेनियसली चालू केले तर किती वेळ लागेल असं आपल्याला विचारण्यात आलंय. तर हे अशा प्रकारचं सम सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहे की एकाने भरायला लागणारा जो काही वेळ आहे तो 6 hours आहे आणि प्लस दुसऱ्याला 12 hours आहे. त्यांची आपण ॲडिशन करू. इथे बेस सेम नाही आहे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनही करू शकतो. 12 1 12 प्लस 6/72 इथे येणार आहे आणि तेच पुढे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मिळतं 18/72. आणि आपल्याला माहिती आहे की 18 चोक 72 येतं 1/4. म्हणजेच हे आपण इथे 1 कन्सिडर केला होता तसंच इथे 1 मिळाला आहे. सो मेन आपण याच्याशी एक्सप्रेशन्स घेतलेले आहेत. सो हा 4 आला इज इक्वल्स टू 4 hours. म्हणजेच इथं आपल्याला आपलं आन्सर मिळतं आहे की जर दोघी नळ एक सोबत म्हणजे सायमल्टेनियसली स्टार्ट केले तर टाकी भरण्यासाठी टोटल 4 तासाचा कालावधी इथे लागणार आहे, हे आपल्याला दिसतंय. आय होप हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. कोणतेही डाऊट्स असतील कोणत्याही सिरीजमध्ये तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्याची गरज आहे. असं जून 2021 हा प्रश्न विचारण्यात आला होता की एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो? तर हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, आपल्याला कळतच आहे. तर इथे आपण प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एक प्रामाणिक व्यक्ती आहे आणि त्याने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समध्ये जी काही रक्कम आहे ती देण्याचे कबूल केलेले. आणि आपल्याला आता काही ऑप्शन दिले आहेत, त्यातून आपल्याला जे ऑप्शन अगदी जवळचं किंवा बरोबर वाटते ते चूज करायचं आहे. इथे आपण एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो. तर फर्स्ट ऑप्शन आपण आधी राहू देऊ, ॲक्च्युली सेकंड पाहूया. पर्समधील रक्कम निम्मी वाटून दिल्याने, तर यामुळे त्याचं नुकसान होणार आहे.
आपण असंही म्हणू शकतो की हे बरोबर आहे, पण नाही. आधी बघा की तो प्रामाणिक आहे आणि त्याने चुकून त्याच्या पर्समधील असलेली रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे. तर पर्समधील निम्मे निम्मे रक्कम जर वाटून दिली तर तो त्याचं वचन पाळू शकेल, परंतु याने त्याला नुकसान होणार आहे. कोणालाही काही रक्कम न दिल्याने तर तो त्याचं वचन नाही पाळू शकत, म्हणून ऑप्शन सी इथे कट होतं. आणि ऑप्शन डी आहे, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा नाणी यांची संख्या सम आहे. तर याचा तिथे काहीही संबंध नाही आहे की सम आहे, विषम आहे किंवा संख्या काय आहे ते. तर आता हे दोन ऑप्शन बघा, पर्समध्ये काहीच रक्कम नसताना आणि पर्समधली रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने. तर ॲक्च्युली इथे आपल्याला हे ऑप्शन वाटतं की इथून तो त्याचं वचन पाळू शकेल. पण जर पर्समधील सर्व रक्कम एकाच वेळी स्वतंत्रपणे देण्यासाठी पर्समध्ये जर काही रक्कमच नाही आहे, तर तेव्हा तो दोघांना पूर्णपणे रक्कम शून्य देऊन त्याचं वचनाची पूर्तता इथे करू शकतो. म्हणून इथे ऑप्शन ए हे या प्रश्नाला अनुसरून अगदी बरोबर आहे. म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. म्हणून अशा प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात, तर एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो किंवा जे ऑप्शन सगळ्यात जास्त जवळचं आणि सोयीस्कर वाटतंय ते आपण चूज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जून 2021चाच आहे हा, की 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील. 12 वाजल्यानंतर विचारलंय. तर घड्याळाचे जे दोन्ही काटे आहेत ते दर 65.45 मिनिटांनी एकमेकांवर येतात. याचा अर्थ असा की 1 तास 5 मिनिटे आणि 27 सेकंद एवढा काहीतरी कालावधी इथे लागत असतो. आणि म्हणूनच ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. हे आपल्याला वाचूनही लगेच लक्षात येतं, म्हणून याला काही सॉल्विंगची गरज नाही आहे. अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. दरवेळी फक्त सॉल्विंगच नसते, म्हणून प्रश्नांचा टाईप लक्षात घेणं इथे खूप महत्त्वाचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत आता, जो जून 2021चाच आहे, की एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा जो खप आहे, त्याचं जे कन्झम्पशन आहे ते 25% वाढलं. तर पूर्वीच्या उत्पन्नात किती पर्सेंटेजने फरक पडला असं आपल्याला विचारलंय. तर आपल्याला इथे मूळ किंमत दिलेली आहे का नाही, तर आपण समजू की मूळ किंमत ही 100 रुपये आहे आणि एकूण खप पण 100 आहे. तर त्याचं मूळ उत्पन्न किती होईल, ते 10,000 झालं. आता नवीन किंमत 20%ने कमी झालेली आहे, म्हणजे 100तून समजा 20%ने नवीन किंमत कमी झाली तर ती 80 झाली आणि खप 25%ने वाढलेला आहे. म्हणजे ओरिजिनल जर आपण 100 अज्युम केलं आणि 25%ने वाढला आहे तर तो जो काही खप आहे तो 125 होताना इथे आपल्याला दिसतोय. तर नवीन उत्पन्न काय येईल मग, जे काही आपल्याला कमी झालेलं होतं ते आणि इंटू 125 म्हणजे जो काही खप आहे ते केलं तर आपल्याला नवीन उत्पन्न इथे मिळतंय, जे की 10,000च मिळतंय. इथे पाहू शकतो की हे पण आपल्याला सेम मिळतंय, हे पण सेम मिळतंय. तर याच्यामुळे उत्पन्नात जो शेकडा बदल झालेला आहे तो काय झालेला आहे, काहीच नाही, 0. म्हणून ऑप्शन डी 0 हे आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2021मध्येच विचारण्यात आला होता, की द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अर्न बाय सेलिंग अन आयटम फॉर ₹2120. एक वस्तू जर आपण 2120 रुपयाला विकली तर त्यामधून आपल्याला जो काही शेकडा नफा मिळतो तो तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा जो काही शेकडा तोटा आहे तो सारखाच आहे. तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास आपल्याला 20% नफा होईल. तर इथे आपण पाहू शकतो की नफा आणि तोटा समान असल्यामुळे वस्तूची मूळ खरेदी किंमत जी काही तिची कॉस्ट प्राईस आहे ती दोन्ही विक्री किमतींच्या बरोबर मध्यभागी असेल हे आपल्याला लक्षात येतं. मग इथे आपण पाहू शकतो की खरेदी किंमत म्हणजेच 2120 आणि प्लस जे काही आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे की विकल्यानंतरची जी किंमत आहे 1480, याला आपण डिवाइड बाय 2 करणार आहोत. म्हणजेच 3600 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 1800 हे आपल्याला मिळतंय. आणि आता त्यावर 20% नफा मिळवण्यासाठी नवीन किंमत आपल्याला काढायची आहे. तर 1800वर आपल्याला 20% नफा पाहिजे, सॉरी हे 1800 आणि यावर आपल्याला 20% नफा मिळवायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करू, 1800 इंटू 20% नफा, म्हणजे आपल्याला माहिती की 1800चे 10% किती होता, 180 प्लस 180 20% आपल्याला पाहिजे, म्हणजेच 360. इथे आपण इथे आपल्याला ॲड करावं लागणार आहे 360. जस्ट अ मिनिट. येस,
तर 1800च्या आता आपल्याला 20% प्रॉफिट मिळवण्यासाठी मग ती आपण कितीला विकू, 360. सो 1800 प्लस आपण 360 केलं तर आपल्याला इथे आन्सर मिळतं आहे 2160, जे की ऑप्शन ए आहे. म्हणून हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. जून 2020 विचारण्यात आला होता. एका नावेत सरासरी 20 ग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले, तर नावाड्याचे वजन किलोग्रॅममध्ये किती? तर प्रश्न व्यवस्थित रीड करायचा म्हणजे सॉल्व्ह करायला इझी जातं. तर दिलेलं काय, एका नावेत 20 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली, त्यांचं ॲव्हरेज वेट दिलेलं आहे. तर त्याचा आपण टोटल काढून घेऊ. आधी 25 मुलं आहेत, ॲव्हरेज वेट दिलेलं आहे 22, तर 25 गुणिले 22 आपल्याला मिळणार आहे 550 किलोग्रॅम. नंतर दिले द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन अँड द पॅडेड. मग टोटल किती झाले, 25 मुलं आणि एक नावाडी, टोटल झाले 26, आणि त्यांचं ॲव्हरेज वेट दिलेलं आहे 24 किलोग्रॅम. 26 गुणिले 24 आपल्याला मिळालं 624 किलोग्रॅम. आणि यातनं त्यांनी आता विचारलं आपल्याला की नावाड्याचं वेट किती. तर आपल्याला दिसतंय हे आपल्याला टोटल स्टुडंट्सचं वेट किंवा चिल्ड्रन्सचं वेट दिलेलं आहे, आणि हे इन्क्लुडिंग चिल्ड्रन प्लस जो काही पॅडेड आहे त्याचा. तर आपल्याला इथं कळतंय की हे चिल्ड्रन आणि पॅडेड जो काही आहे त्याच्या वेटमधून जर आपण हे मायनस केलं तर आपल्याला नावाड्याचं म्हणजेच त्या पॅडेडचं वेट इथे मिळतं. सो 624 मायनस 550 इज इक्वल्स टू 74 किलोग्रॅम. म्हणजेच ऑप्शन ए हे आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित जर प्रश्न रीड केला, त्यात दिलेलं काय आहे ते 1 बाय 1 लिहून घेतलं तर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला अगदी इझी जात असतो. पुढचा प्रश्न आहे, दयानंद प्लांटेड शुगर केन इन 1/3 ऑफ हिज फार्म. दयानंद आहे आणि त्याने आपल्या शेताच्या 1/3 भागामध्ये ऊस लावलाय, 1/4 भागात भुईमुंग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावलेली आहे. तर दयानंदची एकूण किती एकर शेती आहे असं आपल्याला त्यांनी विचारलंय. तर आपण कन्सिडर करू की त्याचा जो काही टोटल शेतीचा एकर आहे ती ए आहे असं आपण कन्सिडर करू. तर त्या एमध्ये त्याने 1/3 म्हणजेच आपण इथे A/3 एकरमध्येच आहे म्हणून जो एरिया आहे तो कन्सिडर करू जिथे त्याने शुगर केन म्हणजेच ऊस लावलेला आहे, प्लस सेकंड त्याने ग्राउंडनट लावलेले आहे 1/4 भागात, आणि उरलेल्या 25 एकरात त्याने ज्वारी लावलेली आहे. हे आपल्याला टोटल एकर मिळणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा मी कशा प्रकारे सॉल्व्ह करते. तर आता आपल्याला लक्षात येईल की याचा बेस सेम नाही आहे. तर ए इज इक्वल्स टू 4A प्लस 3A म्हणजेच इथे 7A झालं, इथे हा 12 झाला प्लस 25 आला. हे आपण आधी करून घेतलं. त्यानंतर आता काय होणार, आता सॉल्व्ह करणार आहे. हे मी जरा वर करते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. सो ए, तर इथे आपण पाहू शकतो की हा पॉझिटिव्ह आहे, याला जर आपण इकडे घेतलं तर हे निगेटिव्ह होईल. सो A मायनस 7A अपॉन 12 इज इक्वल्स टू 25. A मायनस 7A अपॉन 12 आहे, तर 12A जर याला आपण बेस इक्वल केला तर हे होईल 12A मायनस 7A अपॉन 12 इज इक्वल्स टू 25. 12 मायनस 7A इज इक्वल्स टू 5A अपॉन 12 इज इक्वल्स टू 25 येणार आहे. आपल्याला ए फाइंड करायचा आहे, टोटल एरिया एकर फाइंड करायचा आहे. इथं आपण पाहू शकतो की हा इथे डिवाइड करतोय 12, तिकडे जाताना तो मल्टिप्लाय करेल. सो 5A इज इक्वल्स टू 25 इंटू 12, आणि आपल्याला ए फाइंड करायचा आहे. इथे 5 मल्टिप्लायला आहे, इकडे जाताना तो डिवाइड करेल 5. तर आपल्याला टोटल एकर मिळणार आहे की किती एकरमध्ये त्याने किंवा त्याच्याकडे किती एकर फार्म आहे. तर इथे आपण पाहू शकतो 5 1 5, 5 5 25, आणि ए इज इक्वल्स टू 12 गुणिले 5 म्हणजे 12 5 60. तर टोटल एकरमध्ये जे काही फार्म आहे दयानंदकडे ते आहे 60 एकर. ऑप्शन बी हे आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट सम इज टू बी इन्व्हेंटेड फॉर 2 years ॲट 14% इंटरेस्ट रेट कंपाऊंडेड ॲन्युअली टू ग्रो रुपीज. तर हा फॉर्म्युला मी जेव्हा युनिट 5 एक्सप्लेन केलेलं आहे त्यातही तुम्हाला सांगितलं आहे की हा फॉर्म्युला खूप उपयुक्त आहे. बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स यावर विचारले जातात आणि तो लक्षात ठेवणंही महत्त्वाचं आहे. तो म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल्स टू पी इंटू 1 प्लस आर बाय 100 रेज टू एन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बऱ्यापैकी प्रश्न आपले इथे सॉल्व्ह होऊन जातात. तर इथे आपण पाहू शकतो की किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी.
प्रश्न व्यवस्थित वाचा, दिलेलं काय ते लिहून घ्या 2 वर्षासाठी. इथे आपल्याला माहिती आहे की एन जो असतो इथं आपण किंवा टी पण यूज करतो की टाईम पिरियड असतो, तर इथे 2 वर्षासाठी दिला आहे म्हणजे आपल्याला स्मॉल एन दिलेला आहे इथे 2. तर इथे दिलेलं आहे दर साल दर शेकडा 14 रुपये व्याजाने. तर जे काही इंटरेस्ट आहे, जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो दिलेला आहे 14%. तर इथे आर आपला झाला 14. व्याज वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5,458 मिळतील. तर हे आपल्याला चक्रवाढ व्याजीने केल्यास ऑलरेडी अमाऊंट दिलेली आहे की ही अमाऊंट कधी मिळेल. म्हणजे इथे ए आपल्याला दिलेला आहे 5458.32. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज फक्त फॉर्म्युलामध्ये पुट करायचा आणि आपल्याला आपला आन्सर इथे मिळणार आहे. पण ही स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायच्या, कारण इथे जर काही गडबड झाली तर आपला आन्सर चुकण्याचे चान्सेस असतात. तर इथे आपण लिहिलं पी आपल्याला फाइंड आउट करायचा दिलेला नाही आहे. 1 + आर दिलेला आपल्याला 14/100 आणि एन दिलेला इथे आपल्याला 2. तर हे व्यवस्थित आपण आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत. पी 1 + इथे आपल्याला माहिती की 2 शून्य आहे म्हणजे इथे 0.14 स्क्वेअर इज इक्वल्स टू पी इंटू 1.14 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1.14चा जो काही स्क्वेअर येणार आहे तो येणार आहे 1.2996. आता इथे आपण पाहू शकतो की 5458.32. मग इथे पी फाइंड करायचा आहे, इथं मल्टिप्लिकेशनला आहे तर इकडे येताना ते डिवाइड करेल म्हणजेच 1.2996 हे डिवाइड करेल इज इक्वल्स टू आपल्याला पी मिळेल. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 4,200 रुपये. तर 4,200 रुपयाची गुंतवणूक जर आपण 2 वर्षासाठी 14% व्याजदराने केली तर आपल्याला चक्रवाढ या व्याजदराने जर केली तर आपल्याला 5,458 रुपये हे मिळतील. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जाऊन हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले की आपल्याला आन्सर मिळतं. कठीण नाही आहे यात, पण हो प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. त्याचे जे काही फॉर्म्युलेज आहे ते लक्षात ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि लक्षातही आला असेल. कोणत्याही प्रकारचे कोणत्याही स्टेपमध्येही जरी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.